हाय गुड मॉर्निंग. आज स्वामींचा वार गुरुवार होता म्हणून मस्तपैकी डोक्यावरून आंघोळ वगैरे करून मला स्वामींच्या मठात जायचं होतं आज दर्शनाला. पण सकाळ सकाळच माझा मूड खरंच खूप खराब झाला. असं की आमच्या शेजारी एक बाई आहे, माझ्या आईच्याच वयाची आहे. तिच्या भाडेकरूंची कुणीतरी रात्री 11:30 वाजता कडी वाजवली किंवा हवेने दरवाजा वाजला गेला असेल. तर ती एवढी कॉन्फिडन्सनी मला बोलत होती की तूच माझी कडी वाजवली, आणि तसलं काम मला तर जमत नाही. त्याच्यामुळे आमच्या दोघींची एवढी भांडणं झाली ना, असं वाटत होतं तिच्या 2-4 कानाखाली वाजवावा. पण ती आईच्या वयाची असल्यामुळे मी ते करू पण शकत नव्हते. आणि मला मेन म्हणजे ना, माझा स्वभाव असा आहे, मला मागून छक्के पंजे करायला आवडत नाही. मला राग आला की मी तोंडावरती बोलून मोकळी होते. तेवढे संस्कार माझ्यात आहेत, मी अभिमानाने सांगेल. मग कसं तरी मी माझा राग शांत केला, जरा कूल झाले, आणि मग नंतर स्वामींच्या मठात गेले दर्शनाला. आणि आमच्या इथं स्वामींचा मठ आहे ना, तर आता तुम्ही सुद्धा स्वामींची मूर्ती बघा, तुम्हाला दिसेलच ह्या व्हिडिओमध्ये. स्वामींचा जो चेहरा आहे ना, तो इतका छान चेहरा आहे ना, की त्यांचा चेहरा बघितला ना की खरंच असं वाटतं की आपल्यासमोर प्रत्यक्षात स्वामी बसलेत का काय. आणि आज मला लेट झाल्यामुळे ना, ते स्वामींचा तो गेट आहे ना, तो बंद केला होता. त्याच्यामुळे मला आज जाऊन काही दर्शन घेता नाही आलं. आणि माझ्या स्वामींकडे फक्त एकच प्रार्थना असते की माझ्या आईला, माझ्या मुलाला खूप दीर्घ आयुष्य द्या, त्यांना प्रत्येक सुख द्या. कारण की खूप कमी वयात मी माझ्या भावाला आणि वडिलांना गमावलेलं आहे. पण मला किती दुःख असलं ना, टेन्शन असलं ना, तरी माझ्या चेहऱ्यावरची स्माईल का कमी होत नाही हे मला पण माहीत नाही. आणि मला आवडतं हसून खेळून राहायला. आमच्या इथले लोक पण मला म्हणतात की तुला कसल्या गोष्टीचं गांभीर्यच नसतं, काही झालं तरी तू नुसती ही फी फी करते. आता ते करते, आता आहे स्वभाव, तर मला काही कोणाचा राग वगैरे येत नाही. आणि ॲक्च्युली माझा आज प्लॅन असं होतं की मला मैत्रिणीच्या बड्डेला जायचं होतं, पण मला 2-3 कामं आल्यामुळे ते कॅन्सल झालं. पण माझ्या मैत्रिणींनी घेतलं मला ॲडजस्ट करून, काही विषय नाही आहे. आणि गाडी चालवायची म्हटल्यावरती इकडं तिकडं तर पहिल्यांदा बघायला लागतं गाडी स्टार्ट करायच्या आधी. आधीच पोरं म्हणतात पुरींना गाडी येत नाही. मग आरशातून मागं बघत होते कोण येते का काय, नाही तर मी गाडी स्टार्ट करायची, मागून एखाद्या यायचं आणि मला धडकू द्या, म्हणजे केवढ्यावरती पडेल.